दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आवाज आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय। मुंबईपासून विदर्भापर्यंत विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत। कुठे मोर्चे निघाले, कुठे स्वाक्षरी अभियान झालं, तर कुठे रास्ता रोको करत सरकारचा निषेध करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नावरून आता महाराष्ट्रातही आंदोलनांची मालिका सुरू झाली आहे। पाहूयात। दिल्लीत विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू आहे। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर आवाज बुलंद होतोय आणि या आवाजाचे पडसाद आता महाराष्ट्रावर उमटताय। मुंबईपासून विदर्भापर्यंत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिक। मुंबईच्या दादरमध्ये विद्यार्थी एकत्र आले, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला आणि न्यायाची मागणी केली। अंधेरीच्या ओशी वाऱ्यात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। जंतर मंतरच्या आंदोलनाला मुंबईकरांनी अशा पद्धतीनं पाठिंबा दिला। चेंबूरमध्येही जन आंदोलन उभं राहिलं। सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर उतरले। रात को 10 बजे के बाद दुकान शट डाउन करने आते हैं, तब हफ्ता लेने के लिए ये पुलिस आती है। तो रेपिस्ट के वक्त कहाँ रहती है ये पुलिस? तब क्यों नहीं आते? तब क्यों नहीं डिटेन करते? तब लोगों को मिनिस्टर की कुर्सी देते आप? रायगडच्या अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षानं आंदोलन केलं। यावेळेला राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली। सरकार आंदोलन दडपत असल्याचा आरोपही यावेळेला करण्यात आला। जालन्यात काँग्रेस आक्रमक झाली। यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत राहुल गांधींच्या अटकेचाही विरोध आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळेला करण्यात आली। आम्ही आमचा अधिकार सरकारला मागू नये का? तुम्ही नीटचे पेपर फोडा, तुम्ही इतकाले पैसे घेता, वर्षभर जे लेखक प्रिपरेशन करतात, तुम्ही पेपर फोडून त्यांचं अख्खं आयुष्य बर्बाद करता। मग त्यांनी जीव नाही देवा तर काय करावं? हिंगोलीतही विद्यार्थी रस्त्यावर उतरले। येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आंदोलनात सहभागी झाला। यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नांदेडमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली। अचानक रास्ता रोको करण्यात आला। यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली। धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। शहापुरात हजारो विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले। भर पावसात मोर्चा निघाला। तहसील कार्यालयावर धडक देत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। मालेगावात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। भंडाऱ्यात यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। दिल्लीत पेटलेली ठिणगी महाराष्ट्रभर आंदोलनाची मशाल बनली आहे। कुठे मोर्चा, कुठे स्वाक्षरी अभियान, कुठे रास्ता रोको तर कुठे घोषणांचा गजर। मार्ग वेगवेगळे होते पण मागणी एकच होती, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नको। आता रस्त्यावरचा हा आवाज सत्तेच्या दालनापर्यंत कधी पोहोचतो आणि त्या आवाजाला उत्तर कधी मिळतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।